नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील एव्हिएशन, रिन्युएबल एनर्जी, फार्मा, ऑटो, एआय आणि स्टॉक मार्केटमधील मोठ्या घडामोडी पाहणार आहोत. आजच्या काही मुख्य टॉपिक्सकडे आपण पाहणार आहोत. तर स्पाइसजेट विस्तार योजना, एक्मी सोलार मोठा हायब्रिड पॉवर प्रकल्प, अशोक लेलँड सबसिडी बंद, ऑरोबिंदू फार्मावर जीएसटी नोटीस, रिलायन्सची 10 लाख कोटी एआय गुंतवणूक, वारे एनर्जी लिथियम बॅटरी गिगा फॅक्टरी आणि शेवटी बाजारात मोठी घसरण का झाली. चला तर सुरुवात करूया. तर पहिल्या टॉपिककडे वळूया. स्पाइसजेट. तर भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात वेगाने वाढ होत असून स्पाइसजेट आपली क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवत आहे. तर स्पाइसजेटने मोठी घोषणा केली आहे की स्पाइसजेटने 10 नवीन विमानांसाठी एमओयू करार केला आहे. यामुळे कंपनी आपल्या फ्लाईटची संख्या आणि प्रवासी क्षमता वाढवणार आहे. तसेच स्पाइसजेट कंपनी एका तिमाहीत क्षमता दुप्पट म्हणजे 55 कोटीवरून 105 कोटीवर जवळपास 2 पट वाढ करणार आहे. आता पुढील बातमी. एक्मी सोलारच्या उपकंपनी एक्मी ऊर्जा वन प्रायव्हेट लिमिटेडने एस-सी-सी-आय लिमिटेडसोबत 25 वर्षाचा पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट PPA केला आहे. तसेच या कंपनीच्या प्रकल्पाची मुख्य माहिती पाहिली तर क्षमता 190 मेगावॅट आणि त्यात तंत्रज्ञान विंड प्लस सोलार हायब्रिड प्लस बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम आणि वीज दर 4.72 प्रति युनिट. हा दर 25 वर्षासाठी निश्चित असल्याने कंपनीला स्थिर उत्पन्न मिळेल. तसेच ह्या कंपनीचा एकूण पोर्टफोलिओ पाहिला तर या करारानंतर एकूण PPA साइन केलेली क्षमता 5,820 मेगावॅट आणि सध्या चालू आर्थिक वर्षात जोडलेली क्षमता 1,240 मेगावॅट इतकी आहे. आता पुढील बातमी. अशोक लेलँडने आपल्या स्टेप डाउन सबसिडी अशोक लेलँड वेस्ट आफ्रिका SA ची स्वेच्छेने व्हॉलंटरी लिक्विडेशन बंद प्रक्रिया 19 फेब्रुवारी 2026 रोजी पूर्ण केली आहे. आता पुढील बातमी. ऑरोबिंदो फार्मा. तर ऑरोबिंदो फार्माला ॲडिशनल कमिशनर ऑफ सेंट्रल टॅक्स रांगा रेड्डी GST कमिशनरेट कडून 169.84 कोटीची GST मागणी नोटीस प्राप्त झाली आहे. तर ही नोटीस का आली तर ही मागणी कंपनीच्या EOU युनिट 3 ने सप्टेंबर ते डिसेंबर 2022 दरम्यान घेतलेला इनपुट टॅक्स क्रेडिट ITC रिफंडमध्ये कथित चुकीमुळे आली आहे. तसेच कंपनी मागणीचा तपशील पाहिला तर 84.92 कोटी GST रक्कम आणि 84.92 कोटी तितका दंड पेनल्टी एकूण 169.84 कोटी इतका GST कंपनीला लागला आहे. आता पुढील बातमी. रिलायन्स इंडस्ट्री आणि त्याची डिजिटल शाखा जिओ प्लॅटफॉर्म यांनी भारतातील AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात मोठी झेप घेण्यासाठी 10 लाख कोटी गुंतवणुकीची घोषणा केली आहे. आणि ही गुंतवणूक पुढील 7 वर्ष म्हणजे भारतात पूर्ण AI इकोसिस्टम उभारणे यासाठी केली आहे. आता पुढील बातमी. वारे एनर्जीसने आंध्र प्रदेशमध्ये 8,000 कोटीची लिथियम आयन बॅटरी गिगा फॅक्टरी उभारण्याची योजना जाहीर केली आहे. तर आजची शेवटची आणि महत्त्वाची बातमी म्हणजे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली आहे. सेन्सेक्स सुमारे 1400 अंकांनी घसरला तर निफ्टी 25,400 च्या आसपास घसरला. गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात विक्री दिसून आली आहे. चला या मार्केट क्रॅश मागील 5 मुख्य कारणे सोप्या मराठी भाषेत समजून घेऊ. तर 1. जागतिक बाजारातील कमजोरी. 2. FIIs कडून मोठी विक्री. 3. प्रॉफिट बुकिंग आणि 4. IT आणि बँकिंग शेअर्समध्ये घसरण आणि 5. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये पॅनिक सेलिंग. या 5 कारणामुळे आज बाजारात मोठी घसरण दिसून आली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील अपडेट्ससह. धन्यवाद.